आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचं भरलेलं वांग ही रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी ही वांगी पूर्ण धुवून चांगली घेतलेली आहेत आणि त्याला अशी देठ आहेत। तर आपल्याला आता ही देठ काढून घ्यायची आहेत। याला काटे असतात तर ते काटे सुद्धा काढायचे आहेत आणि ह्याला देठ जास्त ठेवायचं नाही, एवढं थोडंसंच ठेवायचं आहे। आणि या वांग्याला मधोमध चीर पाडून हे बघा असं मध्ये बघायचं आहे किडका आहे का, हे बघा। तर अशा प्रकारे सर्व वांगी चिरून घ्यायची आहेत। ही वांगी सगळी मी चिरून घेतलेली आहेत। आता इथे एक साधं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। जर ही वांगी कापल्या कापल्या पाण्यात टाकली नाही तर काळी पडतात, म्हणून ही पाण्यामध्ये कापल्यानंतर ठेवायची आहेत। भरली वांगी करण्यासाठी त्याच्यासाठी इथे मसाला तयार करत आहे। इथे मी मीडियम साईजचे 2 बारीक कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले, पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हा जाडसर थोडासा कुटलेला आहे, तो याच्यात टाकायचा आहे। हे ड्राय मसाले घेतलेले आहेत। 2 टीस्पून मी घरगुती लाल तिखट घेतलेले आहे, 1 टीस्पून मी काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून मी गोडा मसाला घेतलेला आहे, अर्धा टीस्पून हळद। हे सर्व मसाले याच्यामध्ये टाकत आहे। हे मसाले मी अर्धा किलो वांग्यासाठी करत आहे। तुमच्याकडे जर कमी प्रमाणात वांगी घेणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही मसाला घ्या, किंवा तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त मसाला घेऊ शकता। हे मसाले सर्व एकत्र करायचे आहेत। कांद्याला पाणी सुटतं म्हणून याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाहीये। बघा हा मसाला तुम्ही मिक्स केल्यानंतर ओलसर होतो। हा सगळा एकजीव करायचा आहे। आता वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी हे पाण्यातून मी वांगी अशी पूर्ण पाणी निथळून काढत आहे, एका प्लेटमध्ये मी ठेवत आहे। आता याच्यामध्ये या वांग्यामध्ये मी मसाला भरणार आहे। इथे मी काळी वांगी घेतलेली आहेत जांभळ्या कलरची, पण तुमच्याकडे हिरवी वांगी असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारची वांगी असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवू शकता। याच्यामध्ये मी ड्राय मसाले टाकताना त्याच्यात गुळ पण घेतला होता, ते गुळ बोलायचं मी विसरून गेलेली आहे। तर याच्यामध्ये गुळ सुद्धा टाकायचा आणि तो अवश्य टाका। गुळामुळे वांग्याचा जो तुरटपणा असतो तो थोडासा कमी होतो आणि चवीला पण छान लागतात। आता इथे ही वांगी पूर्ण अशी मसाल्यामध्ये भरून घ्यायची आहेत। हे बघा, जेवढी तुम्हाला दाबून बसवता येतील तेवढा मसाला हा भरून घ्यायचा आहे। सर्व वांगी मी अशी भरून घेतलेली आहे आणि हा बघा मसाला इथे थोडा उरलेला आहे। कढईत मी 2 टेबलस्पून होईल एवढं तेल टाकत आहे, कारण वांगी सुद्धा जास्त आहेत म्हणून तेल थोडंसं जास्त टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आता वांगी ठेवत आहे मी। वांगी ही हलक्या हाताने परतून घ्यायची आहेत। याला मी झाकण लावत आहे आणि स्लो गॅसवर 5-1 मिनिटं मी ही वांगी चांगली परतून घेणार आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ही वांगी परतून घ्यायची आहेत। परत याच्यावर झाकण लावून 5 मिनिटं परतून घेत आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। बघा वांग्याचा कलर आता थोडासा चेंज झाला आहे, परतली गेली आहेत वांगी। हा जो मसाला उरलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकत आहे। आता हा मसाला या वांग्याबरोबरच परतून घ्यायचा आहे, त्याला झाकण लावणार नाही। वांग्याला बघा आता थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे आणि वांगी सुद्धा आता परतली गेली आहे। गॅस मी आता मीडियम ठेवलेला आहे। हा मसाला सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये वांगी चांगली परतली गेली आहे। इथे बघा मी हे गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे मसाला पुसून हे पाणी मी याच्यात टाकत आहे। गरम पाणी टाकून मी हा मसाला घेतलेला होता तो सगळा याच्यात टाकत आहे।
कधीही भाजीला गार पाणी टाकायचं नाही, नेहमी गरम पाणीच टाकायचं. त्यामुळे गार पाणी टाकलं तर कुकिंग थांबतं, त्याच्यामुळे शिजायला वेळ पण लागतो आणि गरम पाणी टाकल्याबरोबर लगेच उकळी पण येते आणि लवकर शिजलं पण जातं. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल, म्हणजे घट्ट पाहिजे असेल, पातळ पाहिजे असेल, त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. गरम पाणी टाकल्यामुळे कालवणाला बघा लगेच उकळी आलेली आहे. आता गॅस मोठा करायचा आहे. याच्यावर झाकण लावून आता हे वांगी शिजवून घ्यायचे आहेत. आता झाकण उघडून बघत आहे. हे बघा वांग्यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि वांग सुद्धा बघा चांगलं शिजलं गेलं आहे. हे बघा लगेच तुटतंय. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही पातळ करा. त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकत आहे. भरलेलं वांग तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे महाराष्ट्रीयन पद्धतीने भरलेलं वांग करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता गॅस बंद करत आहे.